सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य, कृषी, पोलीस, वन विभाग आणि आरटीओ खात्यांमध्ये एआय प्रणाली 1 मे सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दिवसाचं औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि याच अनुषंगाने ही कार्यप्रणाली कशी असेल यासंबंधी आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला एआय युक्त जिल्हा हा 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घोषित करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने हा एआय युक्त जिल्हा करण्यासाठी जी सर्व कार्यप्रणाली असेल किंवा सरोवर असेल आणि याची माहिती जी तंत्रज्ञानाची देण्यासाठी आपल्या सोबत आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सर नमस्कार। नमस्कार। हा जिल्हा एआय युक्त झालेला आहे, कोणकोणते विभाग असतील आणि कशी कार्यप्रणाली असेल ह्या एआयची काय सांगाल? बघा, काल आपण 1 मेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग हा जिल्हा इंडियाज फर्स्ट एआय अनेबल्ड डिस्ट्रिक्ट म्हणून हा आपण एक लॉन्च केलेला आहे। याची जी सुरुवात होती आम्ही मागच्या 2 महिन्यापासून करत होतो की सिंधुदुर्ग जिल्ह्याला एआय मध्ये आघाडीवर घेण्यासाठी आणि एक पायनियरिंग डिस्ट्रिक्ट बनवण्यासाठी याच्यावर काम करत होतो। काल आम्ही 5 डिपार्टमेंटमध्ये एआयचे काही टूल्स आणि मॉड्यूल्स आम्ही लॉन्च केलेले आहेत। ते 5 डिपार्टमेंट म्हणजे आपलं आरोग्य खातं, आपलं पोलीस खातं, आपलं आरटीओ खातं, आपलं कृषी खातं आणि आपलं फॉरेस्ट खातं। दुसरं जर बघायला गेलं तर नवीन कार्यपद्धती जे SOPs किंवा नवीन काही गाईडलाईन्स वगैरे सगळे मेडिकल असोसिएशन्स किंवा काही रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्याकडनं डॉक्टर्सना येत असतात। खूप सारे ट्रीटमेंटचे जे प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये नवीन डॉक्टर्स किंवा आपले जे नर्सेस आहेत ते याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात। या सर्वांसाठी आपण एक इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट बनवतो आहे। हा जो चॅटबॉट आहे तो फक्त टायपिंगद्वारे नाही तर व्हॉइसद्वारे पण असेल। कृषी विभाग आहे, पोलीस विभाग